देशातली खडतर समजली जाणारी सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली। या स्पर्धेमध्ये 8500 स्पर्धकांनी भाग घेतला होता। यामध्ये देशासह विदेशातले स्पर्धक सुद्धा सहभागी झाले। या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मंत्री शंभूराज देसाईंच्या हस्ते पार पडला। गेल्या 14 वर्षांपासून ही स्पर्धा साताऱ्यात पार पडते। स्पर्धांसाठी हा खडतर ट्रॅक असतो। निसर्गाच्या कुशीमध्ये यवतेश्वर घाटात ही स्पर्धा पार पडत असल्याने अनेक स्पर्धक आवर्जून या स्पर्धेत भाग घेतात। तो आनंद मिळवण्यासाठी, आपला फिटनेस ठेवण्यासाठी आणि त्याचबरोबर देशातली खडतर समजली जाणारी सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली। या स्पर्धेमध्ये देश विदेशातल्या 8500 स्पर्धकांनी सहभाग घेतला। या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मंत्री शंभूराज देसाईंच्या हस्ते पार पडला। सातारा हिल मॅरेथॉन ही सलग 14 वर्ष सातारा शहरामध्ये जिल्ह्यामध्ये आपण आयोजित करतोय। आज त्याचं बक्षीस वितरण या ठिकाणी संपन्न झालं आणि जवळपास 8000 पेक्षा जास्त खेळाडू स्पर्धक ह्याच्यामध्ये सकाळी 6:30 पासून सुरुवात झालेली होती आणि पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक आज आपण त्यांचं बक्षीस या ठिकाणी दिलं।